त्यांच्याशी बोलणार आहोत. विरोधक आक्रमक दिसत नाही, सत्ताधारी म्हणतायत आणि आयुध सगळी विसरलेत ते असं देखील म्हणतायत. विरोधक आक्रमक आहेत, परंतु सध्या किती आक्रमक केला तरी ते त्यांच्या मनाप्रमाणेच काम करत असतात. त्यामुळे काय आक्रमक होऊन आता आम्ही आक्रमक झालो विरोधी पक्षनेत्यासाठी, अजूनपर्यंत ते देत नाहीत. म्हणजे त्यांची सत्तेचा ते कुठेतरी आपली सत्तेचा एक म्हणतात ना ताकद दाखवतात. नक्कीच. माईमची एक शाळा आहे ती सुद्धा आता चेंज होत आहे, तिचं देखील C1 असं कॅटेगरीमधून ती बाहेर काढली जाते. याकडे कसं पाहता? मराठी शाळांवरती पुन्हा संक्रांत असं म्हणावं? नाही, मराठी नाही, त्या C1 ॲक्टिव्ह केलेली होती. मी कमिशनर ॲडिशनल कमिशनरकडे जाऊन दोन कंपन्यांकडनं स्ट्रक्चरल ऑडिट परत करून घेतला. परंतु एकाने C1 केला आणि एकाने C1 2 केला. म्हणजे रिपेअरिंग करा आणि तुम्ही शाळा चालू करा असं. तर त्यामुळे कमिशनर साहेबांकडे किंवा ॲडिशनल कमिशनर साहेबांकडे पाठपुरावा करून जी मोरी रोडची 5 वर्षापूर्वी शाळा बंद पडलेली त्याचा भूमिपूजन आता उद्या आम्ही जाऊन करतोय, परवा. नक्कीच. आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहे. नेमकं काही फॉर्म्युला ठरतोय का किंवा जागा वाटपाचं काही सूत्र ठरणार आहे का? कारण शिवसेना म्हणते की आम्ही महायुती म्हणून लढणार आहे आणि 100 ते 110 जागा लढवण्याचा त्यांचा मानस आहे. हे सगळं डिसिजन तिकीट वाटप किंवा तिकीट कोणाला काय देणं हा सर्वस्वी आमच्या पक्षप्रमुखांचा अधिकार आहे. त्यामध्ये जो ते आम्हाला फॉर्म्युला देतील तो फॉर्म्युला आम्ही वापरणार. भास्कर जाधव सरकारलाच घरचा आहेर देतात असं म्हणावं, कारण ते म्हणतात की हिवाळी अधिवेशन आहे, हुरडा खाऊन जा मात्र विदर्भावर अन्याय करू नका. काल आदित्य ठाकरे यांनी पण म्हटलं त्या ठिकाणी की बिबट्यांची गरज काय, आम्ही वाघ आहोत ना. नाही, विदर्भासाठी खास म्हणजे आम्हाला आता आम्ही ऐकलं आहे की हा अधिवेशन होते हा विदर्भासाठी असते, परंतु विदर्भाच्या उन्नतीसाठी कुठलंच आजपर्यंत विधायक आलं नाही किंवा त्यांच्यासाठी मागणी केली नाही. हे सगळं मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन डोळ्यासमोर धरूनच सगळं चाललेलं आहे. त्यामुळे विदर्भामध्ये असून सुद्धा विदर्भकरांना काही त्याचा उपयोग नाही. पागडी सिस्टमचा जो निर्णय घेतला एकनाथ शिंदे यांनी त्याचा फायदा होईल मुंबईकरांना असं म्हणतायत. कसं पाहता याकडे? मुंबईकरांना पागडी सिस्टमचा काही फायदा होणार नाही. ज्यावेळी तो प्रलंबित प्रश्न आहे 79 आणि 79B तो सक्सेस झाला आणि तिथे जर त्या मालकांना चाप बसली तरच त्याचा पागडी सिस्टमच्या सगळ्या जे घर मालक आहेत, घर मालक पूर्ण बिल्डिंगचा मालक नाही, घर मालक असेल त्यांना त्याचा फायदा होईल. म्हणजे बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.